I love you, Priya madam. कितीदा चुरावे तुझ्याच साठी किती Love you, Priya madam. काय झालं? पारू, आदित्य सर, तुम्ही दोघं? प्रिया मॅडम, कुठं निघालात तुम्ही? हे बघा, हे असंच असतंय. समिंदर आलाय नदीला भेटायला, पण नदी काय ती आपल्याच नदात. हे बघा प्रिया मॅडम, आदित्य सरांना दिशा मॅडमचं समजा सत्य समजलंय. आता तुम्ही काळजी नका करू. आता समजा चांगलं होणार आहे. हरू, पण मला जावं लागेल. आदित्य सरांना जरी दिशाचं सत्य कळालं असलं ना, तरी यानंतर घरात जे वादळ येईल ना, त्यासाठी मला कारणीभूत नाही व्हायचं. माझ्यामुळे अहिल्या मॅडमला किंवा घरातल्या कोणालाही त्रास व्हावी अशी इच्छा नाहीये माझी. मी जेव्हा या घरात आले ना, तेव्हा मला फक्त काम करायचं होतं. प्रीतम सरांची बायको होणं, किर्लोस्करांची सून होणं, हा सगळा विचार दूर दूरपर्यंत माझ्या मनात नव्हता. त्यामुळे पारू, मला प्लीज जाऊ दे. हो. प्रिया, माझा भाऊ तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मला त्याला सुखी झालेलं बघायचं. तूच त्याच्यासाठी योग्य मुलगी आहेस. त्याच्या वतीने मी विचारतो, प्रीतम सोबत लग्न करशील? प्रीतम सर कुठे आहेत? इथे का बोलवलं मला इतक्या वर्षांनी? तुला आठवते ना ही जागा? दर रविवारी आपले आई बाबा आपल्याला इथे घेऊन यायचे. किती आठवणी जोडल्या गेल्या या जागेशी. पकड मला. थांब 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 थांब. राजू, Really sorry. कशाबद्दल? तू वारंवार सांगत राहिला की दिशा वाईट मुलगी आहे, वाईट मुलगी आहे, आणि मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला. रिअली सॉरी. हे बघ, इट्स ओके. आणि ते आता मॅटर नाही करत रे. तसे प्रिया मॅडम तर सोडून गेलाच आहेत मला. इट्स ओके. माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. मला माझी चूक सुधारण्यासाठी एक संधी दे. एक संधी दे फक्त. हे बघ, माझ्या नजरेत
एक मुलगी आहे जी तुझ्यासाठी योग्य आहे. तू फक्त एकदा बघशील तिला. हे बघ दादा, मला माहितीये की तू मला चांगलं वाटावं किंवा माझा मूड फ्रेश व्हावा म्हणून हे सगळं करतोयस. पण यार, प्रिया मॅडम गेल्यापासून ना दुसऱ्या कुठल्याच मुलीकडे बघायची इच्छा होत नाहीये माझी. आणि सॉरी प्रीतम यार, तूच म्हणतोस ना भाई बोला भगवान बोला. बोलला होतास ना, ज्या मुलीसोबत मी लग्न करायला सांगेन त्या मुलीसोबत तू लग्न करशील. मग प्लीज एकदा बघ ना तिला. फाईन. पारू पारू, या खऱ्या प्रिया मॅडम म्हटलं की मला भास होत आहे. प्रत्येक वेळी भास कसा होईल प्रीतम सर? नाही नाही नाही, थांबा एक मिनिट थांबा, एक मिनिट थांबा. थँक्यू थँक्यू सो मच, थँक्यू. मला माहित होतं की तूच हे करू शकतो. थँक्यू. दोघेही सुखात राहा. चल, आपण लगेच आईकडे जाऊया. दिशाचं सत्य आईला कळल्यावर आई दिशा आणि प्रीतमचं लग्न स्वतःहून मोडेल. मग आपण प्रियाबद्दल आईला सांगूया. ओके? थांबा आदित्य सर, ह्यो विचार सुद्धा मनात येऊ देऊ नका. का? तुम्ही काय सांगणार आहात देवी आईंना? आदित्य सर, तुम्ही बघितलत ना दिशा मॅडमनी देवी आईंचा किती विश्वास जिंकलाय ते. अगं पण ती माझं ऐकेल ना. पुराव्यांशिवाय. आदित्य सर, तुम्हाला माहितीये देवी आई कुठल्या बी पुराव्याशिवाय कधीच कुठल्याच गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. आणि त्यांना पटल असा एकतरी पुरावा हाय का आपल्याकडं? आदित्य सर, फक्त आपण म्हणतोय म्हणून देवी आई दिशा मॅडम सोबतचं होणारं प्रीतम सरांचं लगीन मोडतील असं वाटतंय तुम्हाला? बरोबर बोलते पारू. पुराव्यांशिवाय आपण काहीच करू शकत नाही. दिशाचं काय करायचं ते मी बघतो. मी बोलेन आईशी. पण प्रिया, मला असं वाटतं की तू आता तुझ्या घरच्यांना बोलून घे, म्हणजे आपल्याला पुढची बोलणी करता येईल. ये मॅडम, काय झालं? तुमचं लगीन तुमच्या घरच्यांनी दुसरं कुणाबरोबर तरी ठरवलंय का? तुम्ही असं अचानक गप्पच आलात? नाही पारू, माझे आबा या लग्नासाठी कधीच तयार नाही होणार. काय? ते नाही येणार इकडे. का? का तयार नाही होणार? म्हणजे काय करतात तुमचे बाबा? आबा ते शेतकरी आहेत. सयाजीराव भोसले. प्रिया, किर्लोस्कर कुटुंबाचं चांगलं नाव आहे लोकांमध्ये. आमच्यासोबत सोयरीक जुळतीये म्हटल्यावर मला असं वाटत नाही की तुझ्या आबासाहेबांना काही प्रॉब्लेम असेल. उलट ते खूप खुश होते आणि तुझं लग्न लावून देतील. तसे नाहीयेत माझे आबा. माझ्या आबांना संपत्तीचं आणि श्रीमंतीचं कौतुक नाहीये, त्यांना माणुसकीची कदर आहे.
मनाने खूप चांगले आहेत माझे आबा. वाईटासोबत वाईट आणि चांगल्यासोबत तेवढेच चांगले आहेत. माहित नाही का, आपण त्यांना श्रीमंत माणसं नाही आवडत. माझं लग्न एका श्रीमंत मुलाशी करून देण्यापेक्षा एका होतकरू शेतकरीशी लग्न करून दिल्यावर जास्त आनंद होईल त्यांना. त्यांची कडक शिस्त आणि दरारा मला माहितीये. ते जेवढं प्रेम करतात ना, तेवढ्याच तीव्रतेने तिरस्कारही करू शकतात. त्यांना जर आमच्या प्रेमाबद्दल कळालं ना, तर आशीर्वाद देण्याऐवजी ते कायमचं आम्हाला आयुष्यातून काढून टाकतील आणि पुन्हा कधी तोंडही नाही बघणार. त्यांच्यासाठी त्यांचा शब्द आणि स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. ते कधीच कुठल्या श्रीमंतासमोर स्वतःची मान चुकवत नाही. आम्ही तुमच्या गावात कारखाना सुरू करणार आहोत आणि त्यासाठी तुमची शेत जमीन तुम्ही आम्हाला द्यायची. त्या बदल्यात आम्ही तुम्हाला शहरात फ्लॅट्स देणार. तिथं तुमची मुलं जातील, शिकतील, मोठे होतील. त्यांची राहण्याची अडचण नाही होणार. तिथं भविष्य उज्ज्वल होईल त्यांचं. पण सयाजीरावांना या सगळ्याची कल्पना दिली का? कोण सयाजीराव? सयाजीराव भोसले या गावचा करता धरता. त्यांच्या परवानगीशिवाय गावात झाडाचं पान पण हालत नाही. त्यांना विचारल्या बिगर आम्ही काय बी करणार नाही. अरे कोण सयाजीराव? त्याचा काय एवढा विचार करताय? तुमच्या मुलांचा विचार करा. आणि हे बघा, तुमच्या शेत जमिनीच्या बदल्यात मी तुम्हाला भरपूर पैसे पण देणार आहे बरं का. पैसा पैसा पैसा. काय पैसा? कागदाचे तुकडे आहेत ते. वाऱ्यानं उडून जातील, पाण्यानं भिजतील, आगीत जळून जातील. आणि या असल्या कागदाच्या तुकड्यांची बरोबरी तू आमच्या मातीशी करतोयस? हे बघा, सरळ सरळ व्यवहार आहे. त्यांच्या शेत जमिनीच्या बदल्यात मी त्यांना शहरात फ्लॅट्स आणि भरपूर पैसा दिला. काय करायचं तुझ्या पैशाचं यांनी? 4 दिवस पुरतील, नंतर संपतील. संपल्यावर खायचं काय यांनी? ही माती आहे ना, त्यांना खाऊ घालते. अरे शेतकरी माणसं आहेत ही. 1-2 एकराच्या भुई मालकांना तुझ्या त्या स्क्वेअर फुटाच्या खुराड्यात घेऊन राहायचं म्हणतोयस? तुझ्या या पैशाने याला विकत घेण्याचा प्रयत्न करू नकोस. कुणी हात लावणार नाही त्यांना. कर, प्रयत्न कर. बघूया ना कोण हात लावतं या पैशानं. अरे माणसा, खेड्यात खरं जीवन आहे. सुखी आहोत आम्ही इथे. त्या शहराचा आमिष तो आम्हाला दाखवू नकोस. जे शहरात गेले ते आमच्यासाठी मेले. आम्ही त्यांचा विचार करत नाही. आणि आमच्या गावात एकोपा आहे, तो तोडण्याचा प्रयत्न करू नकोस. असं असेल तर कसं होईल तुमचं लग्न? पळून जाऊन. म्हणजे मी आणि प्रिया मॅडम जर पळून गेलो आणि लग्न केलं आम्ही, तर मग त्यांना आम्हाला स्वीकारावंच लागेल ना. काही कसं बोलता हो प्रीतम सर? मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय आणि परवानगीशिवाय हे लग्न नाही होणार. प्रीतम, असल्या फालतू आयडियाज नको आहेत मला. ओके, आई आयुष्यभर तोंड बघणार नाही आपल्या. आणि जेवढं सगळं झालं असतानाही तुला आईला फसवण्याचा विचार कसा येऊ शकतो रे मनात? हे बघ, असं करणार असेल ना तर मी नाही आहे तुमचा. आदित्य दादा,
आजपर्यंत मी या कंपनीचे एम्प्लॉई होते म्हणून आदित्य सर म्हणत आले, पण आज मी तुम्हाला हक्काने दादा म्हणते. मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय हे लग्न होणं शक्य नाहीये आणि त्याकरता आम्हाला तुमची गरज आहे. प्लीज आमची साथ द्याल ना. प्रिया, पण तुझ्या आबासाहेबांना या लग्नाचं कसं सांगायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. ठीक आहे प्रिया, त्यांनी तुला गावी बोलवलंय ना, तू उद्या सकाळीच गावी निघ. ओके, आम्ही येतोच पाठोपाठ. आमच्या प्रीतमची वरात घेऊ. प्रिया मॅडम, आता तुम्ही बिंदास्त जा. हा प्रीतम किर्लोस्कर स्वतः तुमच्या आबांकडे तुमचा हात मागायला येईल. प्रीतम, आज तू चक्क सकाळी सकाळी आवरून देवी समोर? ऍक्च्युली कारणच तसं आहे. म्हणजे तुझं बोलणं फायनली पटलंय मला. दिशा खरंच एक चांगली मुलगी आहे. गेल्या काही दिवसात तिला खूप हर्ट केलंय. सो तिला खुश करायला मी एक सरप्राईज प्लॅन केलं. म्हणजे तू बघ कसं वाटतंय ते. माझं असं म्हणणं होतं की एक नवीन प्रोजेक्ट सुरू करायचा, त्याच्या अंडर एक कंपनी टेक ओव्हर करायची आणि ती तिला गिफ्ट करायची. ही कंपनी मी माझ्याकडून दिशाला आमच्या लग्नात गिफ्ट करेन आणि लग्न झालं ना की लगेच पेपर्स हँड ओव्हर करेन तिला. प्रीतम, म्हणजे मला आनंदच आहे की तू तुझ्या होणाऱ्या बायकोचा इतका विचार करतोयस, पण हे टेक ओव्हर, नवीन कंपनी, हे सगळं करण्यासाठी कोणीतरी अनुभवी माणूस पाहिजे अरे तुझ्यासोबत. तू हे सगळं एकट्याने करू शकशील का? आदित्य सर, मला माहित आहे तुम्हाला देवी आईशी खोटं बोलणं जमत नाही, पण ह्यो प्रीतम सर आणि प्रिया मॅडमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बोला आदित्य सर, बोला. आता बोल ना प्लीज. प्रिया मॅम तिथे वाट बघत असतील. प्रीतम, मला असं वाटतं की तू हे एकटं नको करूस. तू नको जाऊस. मी जाऊ शकतो त्याच्यासोबत. काही दिवसांचाच प्रश्न आहे. प्रीतमच्या लग्नापर्यंत आम्ही परत येऊ. एक्झॅक्टली. आणि तोपर्यंत दिशाच्या नावावर कंपनी सुरू झाली असेल. आता आदित्य तुझ्यासोबत असेल तर मला कसलीच काळजी नाही. चांगल्या कामाला जाताय, गो हेड. हो आई, थँक्यू सो मच. पण त्यासाठी आम्हाला आजच निघावं लागेल. बरं. मला काय वाटतं आई, पारू, तू पण चल आमच्या बरोबर. म्हणजे तू आमच्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस ना. सो तिथल्या लोकांना आपल्या कंपनीचं महत्त्व पटवून देण्यासाठी, कंपनीची माहिती देण्यासाठी तुझी खूप मदत होईल. जशी तू सत्वच्या वेळी मदत केली होतीस. चालेल नाही? वय पण इथं देवी आईंबरोबर. अगं पारू, माझी कसली काळजी करतेस? आत्ता कंपनीला तुझी गरज आहे. तू हे असं घरच्या कामांमध्ये अडकून राहणं योग्य नाही. मला वाटतं तू त्यांच्यासोबत जायला पाहिजे. देवी आई, मला माफ करा. या खोट्या बोलण्याचं पाप माझ्या अंगावर राहील, पण यात समद्यांचंच भले. की स्वामी तयारीला लागतो. हो. आई, मुलाचं कर्तव्य तर मी आयुष्यभर निभावणार आहे आई. आता भावाचं पूर्ण करू दे. तू ज्या कामासाठी जातोयस तिथे यशस्वी हो. आणि जे काम करशील
ते हसत कर, असा चेहरा पाडून नको. चला निघा. माझ्या प्रीतमला अशीच सद्बुद्धी दे.